एव्हरीवन, आय एम शिवानी. सकाळी सर्व आवरून क्लासला गेले आणि येत्या वेळेस मंदिरात गेले. मंदिरात गेल्यावर सगळा स्ट्रेस दूर होतो. आणि मग रूमला येऊन छान उपमा बनवला. जाम खुश झाले कारण माझं पार्सल आलेलं होतं. नंतर दूध पोकळ आणण्यासाठी मी बाहेर गेले. असं काही कन्स्ट्रक्शन चालू असलं की मला बघायला खूप जास्त आवडतं. छान गरमागरम चहा करून घेतला. सायंकाळी मस्त थालीपीठ बनवले मी. आधी काकडी स्वच्छ धुवून तिला कापून घेतली आणि मग त्यानंतर किसून पण घेतली काकडी. त्यामध्ये गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन, ज्वारीचं पीठ, कुटलेली मिरची आणि ओवा, जिरा, तीळ टाकून छान भिजवून घेतलं पीठ. छान तवा गरम केला आणि त्यावर तेल टाकून ग्रीसिंग करून घेतली आणि भिजवलेलं पीठ त्यावर पसरवून घेतलं हाताने. पीठ पसरवून झालं की त्यावर एक ताट घेऊन झाकून घ्यायचं, म्हणजे ते वाफेने छान शिजल्या जाते. त्या थालीपीठाला अलटी-पलटी करून शिजवून घ्यायचं छानपैकी. काही पण करायला घेतला का हा गॅसमुळेच वैताग येतो. खूप छान मऊ आणि लुसलुशीत होतात ते. छान लोणचं सोबत खायचं खूप मस्त लागतात टेस्टला. मग सायंकाळी बाहेर गेले आणि कलाकंद बर्फी खाल्ली. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. राधे राधे.